शहर, याच पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया रचला गेला। एका गणपतीपासून सुरू झालेला गणेशोत्सव हा आता शेकडो गणेश मंडळांचा सण होऊन गेलाय। याचबरोबर पुण्याचा गणेशोत्सव हा केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे। खास करून पुण्याच्या गणेशोत्सवाच्या काळात अनेक जागतिक दर्जाचे सेलिब्रिटी पर्यटक सुद्धा खास हा गणेशोत्सव पाहण्यासाठी पुण्यात येत असतात। मात्र यंदाच्या वर्षी याच गणेशोत्सवाला ग्रहण लागलंय की काय असं एकंदरीतच चित्र निर्माण झालंय। कारण आहे पुण्यातील मानाचे गणपती विरुद्ध इतर गणेश मंडळ। मानाच्या गणपतींना विशेष ट्रीटमेंट का, VIP ट्रीटमेंट का, सर्व गणपती सारखेच आहेत, सर्व देवच आहेत असं म्हणत मानाच्या गणपतींआधी गणेश मिरवणुकांमध्ये, विसर्जन मिरवणुकांमध्ये खरं तर सहभागी होण्याचा पवित्रा हा इतर गणेश मंडळांनी घेतलेला पाहायला मिळतोय। त्यामुळेच याच सगळ्या मागण्या घेऊन आज इतर गणेश मंडळांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याबरोबर एक बैठक घेतली। या बैठकीत त्यांच्या नेमक्या मागण्या काय काय आहेत या देखील त्यांनी सांगितलेल्या पाहायला मिळाल्या। पाहूयात या गणेश मंडळांच्या नेमक्या मागण्या काय। आजच्या आयुक्तांच्या बैठकीत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की हे जेवढे आम्ही त्यांना जे का आठवडाभरात चाललेलं प्रकारे त्याच्या ह्याच्यात त्यांनी सगळे मुद्दे आमचे लिहून घेतले, आम्हाला समजून सांगितलं की आमच्या सगळ्यांची मिळून एक बैठक घेणार आहेत ते, म्हणजे जे 8 गणपती, बाकीचे इतर प्रमुख आतनं जाणारे गणपती, आम्ही सगळे जे 7 वाजता जायचा जो पायंडा धरलेला आहे त्याच्यानंतर आम्ही 2-4 मुद्दे त्यांना सांगितले की बाबा तुम्ही 12 वाजता जर मिरवणूक 5 गणपतींची संपवली तर 1 ते आम्हाला 10 पर्यंत इतर मंडळांना वेळ दिला, 10 नंतर इतर 3 मंडळं जे नेहमीप्रमाणे येतात त्यांना जर दिली यायला चान्स तर ते बरं होईल। ते म्हणले आम्ही सगळ्यांशी बोलून त्याच्यानंतर ट्रॉफिकचे मुद्दे, त्याच्यानंतर गणेश उत्सवात असलेल्या सुविधा, ह्या 2-4 गोष्टीची चर्चा झाली। त्यांनी सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिला की म्हणली सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठलाही निर्णय तुम्हाला असं देऊ शकत नाही। तर आमच्या मनात जी खतखत आहे की नक्की काय होणार आहे आणि काय नाही, तर आम्ही त्यांना विचारलं की 2 वर्षापूर्वी जे आलेले दगडूशेठ त्यांनी सांगितलं मग ते कसे आले, का आले, मग त्याच्यावर पण चर्चा झाली, ते पण आम्ही त्यांना सविस्तर सांगितले। आता ह्याच्यात मूळ मुद्दा म्हणजे टिळक पुतळ्यापासून जे गणेश मंडळं येतात मानाची, तर त्यांनी तिथनं आरती करून फक्त त्यांचा गाडा तिथं समाधान चौकात घेऊन यावा आणि ढोल पथक समाधान चौकातनं सामील करावं, म्हणजे अजून आणखीन वेळ वाचेल आणि बाकीचे मंडळं लवकर पास होतील। ते मानाच्या गणपतींचा आम्हाला मान मोडायचा नाही आहे, त्यांनी फक्त वेळेचं बंधन पाळावं एवढीच आमची इच्छा आहे। वेळ जर त्यांनी लवकर काढली मिरवणूक तर संपूर्ण पुणे शहरातील गणपती 12 वाजेपर्यंत विसर्जन होईल, हे आमचं मत आहे। आणि आम्ही हेच सांगतो आहे की त्यांनी जर वेळ पाळली, त्यांनी त्यांचा लवाजमा कमी केला तर आज पुण्यातील सर्व गणपतींचं विसर्जन 12 वाजेच्या आत होईल, हे आमचं ठाम मत आहे। काय होतं माहिती का, त्या सुरुवातीच्या 5 मंडळांना 8 तास दिले जातात आणि बाकीच्या 200 मंडळांना 8 तास दिले जातात। हा कुठेतरी काहीतरी समानता व्हायला पाहिजे याच्यात। तर ते 8 तासांना त्यांना एवढा वेळ लागतो, आमच्या हरकत त्यांनाही वेळ लागू दे ना। जर आम्हाला लक्ष्मी रोडला आल्यानंतर आमचं मंडळ अर्धा ते 1 तासामध्ये अलका टॉकीज चौकात पोहोचतं, मग त्यांना 8-8 तास का लागतात ना मंडळांना पोहोचायला। तर सर्वच मंडळांनी एकोपाची भावना घेऊन तर निर्णय घेतले आणि सगळ्यांनी एक पथक लावून जर पुढे गेले तर प्रत्येक मंडळाला अर्धा तास खूप झाला। हां, समाधान चौकातनं अलका टॉकीज चौकात पोहोचेपर्यंत एक पथक असेल थांबून करणार तरी काय ना, ते तरी ते सगळेच पुढे गेले वेळेवरती। तर जी मिरवणूकच्या वेळी 38 तास 36 तास लागतात की 24 तासात संपेल, सगळ्यांनाच घरांचा फायदा होईल, असाच निर्णय आता घ्यावा लागेल। आयुक्तांना आम्ही तेच सांगितलं की तुम्ही एकत्रित बैठक घ्या, होत आहे काय, आमचा निर्णय काय, त्यांचा निर्णय काय, याच्यावर सुवर्णमध्ये कधीच निघू शकत नाही। एकमेकांची मतं एकमेकांना कळली तर त्याच्यावरती काहीतरी सुवर्णमध्ये काढता येईल। दुसरं म्हणजे मिरवणूक विभागली जाते 6 मार्गांवर, तर लक्ष्मी रोड वगळता, कारण की त्या मार्गांवरनं मानाची मंडळं जाणार आहेत, पण इतर मार्गावरची जर मिरवणूक लवकर सुरू केली तर मिरवणूक संपण्यास म्हणजे लवकर संपण्यास मदत होईल। आणि त्यामुळं आम्ही तीच मागणी केलेली की टिळक रोडची किंवा इतर रोडची मिरवणूक ही मानाच्या मंडळांसाठी अडवून धरू नका, ती सुरू करा ना। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी 2 स्वतंत्र बैठका घेतल्या। पहिल्यांदा बैठक घेतली ही इतर गणेश मंडळांची, त्यामध्ये त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। त्यानंतर मानाच्या 5ही गणपतींची आणि इतर जे 2-3 महत्त्वाचे गणपती आहेत त्यांची सुद्धा एक स्वतंत्र बैठक घेण्यात आली। इतर गणेश मंडळांच्या ज्या काही मागण्या आहेत या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आल्या। त्याचबरोबर इतर काही गणेश मंडळांनी मानाच्या गणपतींआधी निघण्याचा जो काही पवित्रा घेतलाय त्याविषयी सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांना कल्पना देण्यात आली, त्याविषयी सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाली।
त्यामुळे या दुसऱ्या बैठकीत नेमकं काय काय झालं आणि इतर गणेश मंडळांनी जो काही पवित्रा घेतलाय मानाच्या गणपतींच्या आधी निघण्याचा, याबाबत स्वतः मानाच्या गणपतींच्या पदाधिकाऱ्यांची नेमकी भूमिका काय हे त्यांच्याचकडून जाणून घेऊया. सगळ्यात महत्वाचं असं अशी आता आमची इथं कुठलीही चर्चा झाली नाहीये आणि आम्ही नेहमी सांगतो हा उत्सव गणपतीचा आहे. सगळी मंडळं हा गणेशोत्सव साजरा करतात. सगळे गणपती हे मानाचे गणपती आहेत. व्यवस्थेचा भाग म्हणून त्यांना क्रमांक दिलेला आहे. त्यामुळे मंडळामध्ये कुठलाही दुजाभाव जर येत असेल तर तो येऊन देऊ नका. आम्ही सगळे मिळून आम्ही एकत्र बसणार आहोत. लक्ष्मी रोडवर विसर्जन करण्यासाठी येणारी मंडळं, टिळक रोडवरची, कुमठेकर रोडवरची, शिवाजी रोडवरची, आम्ही सगळे बसून एकत्रित बसून या बाबतीत चर्चा करून एक पूर्णतः निर्णय घेणार आहोत आणि तो निर्णय नंतर आम्ही प्रशासनाबरोबर बैठक घेऊन आम्ही तो जाहीर करणार आहोत. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि ही जी सगळी मंडळ आता आम्ही आयुक्तांकडे बैठकीला आलो होतो. आमचे जे सगळे इतर मंडळांचे बांधव आहेत त्यांच्या काही विषय आहेत त्यांच्या बरोबर बसून चर्चेतनं यावर मार्ग काढण्यात येईल. सगळे मिळून पुण्याचा गणेशोत्सव आहे, त्यामुळे पुण्याच्या गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा जपण्याची जबाबदारी देखील आम्हा सगळ्यांची आहे आणि निश्चितपणे येत्या 3-4 दिवसामध्ये आम्ही बसून याच्यावर मार्ग काढू आणि आम्ही काढलेला मार्ग हा महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांना हा एक आदर्श ठरेल अशा पद्धतीची व्यवस्था या विसर्जनाची आम्ही निश्चितपणे करू, एवढी मी ग्वाही या सर्वांच्या आणि इतर मंडळांच्या वतीने देखील देतो. कारण आम्ही सगळ्यांनी मिळून हा गणेशोत्सव या गणेशोत्सवामध्ये योगदान दिलेलं आहे. त्यामुळे गणपती बाप्पाचे सेवक म्हणून, गणपती बाप्पाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही निश्चितपणे याच्यामध्ये समन्वय घडू आणि एक चांगला रिझल्ट आपल्याला 3-4 दिवसामध्ये पाहायला मिळेल. ऑलरेडी कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आणि महेश सूर्यवंशी यांनी तुम्हाला सांगितलं आहे की बैठकीत काय घडलं आहे. 100% आम्ही सगळे जण एकत्र बसून दुसरे जे मंडळ आहेत त्यांच्यासोबत पण एकत्र बसून या चर्चेतून मार्ग काढू. पुढच्या 3 ते 4 दिवसात ही मार्ग तुम्हाला काढल्यावर पोलीस प्रशासनासोबत परत बसू आणि मग जे मार्ग निघेल त्याच्यात ते आम्ही तुमच्यापर्यंत जाहीर करू. गणेश उत्सव हा पुणे पोलिसांसाठी सगळ्यात मोठा टास्क असतो. 10 ते 11 दिवसांचा गणेशोत्सव आणि त्यानंतर 2 दिवस चालणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका या शांतीत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्याचं मोठं आव्हान या पोलिसांसमोर असतं. त्यामुळे खरं तर गणेशोत्सवाच्या 2 महिने आधीपासूनच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबर पोलिसांच्या बैठका चालू होतात. यंदाच्या वर्षीही अशा बैठका होत आहेत. कधी टिळक रोडच्या गणेश मंडळांची स्वतंत्र बैठक घेतली जाते, कधी लक्ष्मी रोडच्या गणेश मंडळांची स्वतंत्र बैठक घेतली जाते. मात्र आज झालेल्या दोन्ही बैठका या विशेष होत्या, कारण एका बाजूला मानाचे गणपती होते तर दुसऱ्या बाजूला इतर गणेश मंडळांचे कार्यकर्ते होते. दोन्हीकडच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर, दोन्ही कार्यकर्त्यांच्या मागण्या आणि अपेक्षा ऐकून घेतल्यानंतर पोलिसांची या सगळ्यावरची भूमिका काय आहे, निर्णय काय याविषयी सुद्धा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली. आणि प्रथमदर्शनी या सगळ्यानंतर गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुका लवकर सुरू करण्यावर, म्हणजे सकाळी 7 ते 8 वाजता सुरू करण्यावर पुणे पोलीस सुद्धा सकारात्मक असल्याचंच दिसून येत आहे. सगळे वेगवेगळे बैठकीमध्ये सगळ्यांचे काय मुद्दा आहे, काय मागणी आहे, काय अपेक्षा आहे, दुसऱ्या मंडळांकडून काय अपेक्षा आहे, प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे, सगळे विस्तृत ऐकून घेण्यात आलेली आहे. आणि जे महत्त्वाची किंवा जे मानाची गणपती मंडळ आहे त्यांना पण काय दुसरे लोकांचे काय आम अपेक्षा आहे त्यांना समजावून सांगण्यात आलेली आहे. त्यांनी आपसात सगळे गणेश मंडळ आपसात बसून या विषयावर आम सहमतीवर पोहोचतील आणि ते प्रशासनाला लवकरात लवकर कळवतील अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. मला दोन्ही मीटिंग अत्यंत चांगले वातावरणात झाला आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारचे जे काही एक नॅरेटिव्ह तयार करण्यात येत आहे की काही मंडळांमध्ये आपसात काही मतभेद आहे, अशी कोणत्याही गोष्टी प्रत्यक्ष दिसून आलेली नाही. काही अपेक्षा नक्कीच एकमेकांवर आहे आणि मला विश्वास आहे की ते सगळे गोष्टीवर आम सहमतीमध्ये निर्णय होईल. पोलीस प्रशासन त्यामध्ये आवश्यक हे मार्ग घेतलेली आहे जेणेकरून दोन्हीमध्ये हे होतील. काही अडचणची गोष्ट नाही आहे. मला पूर्ण विश्वास आहे की पूर्ण हे गणेश उत्सव अत्यंत चांगले वातावरणात
अत्यंत चांगले स्थितीत शहरात शांती आणि सुव्यवस्थेत पार पडतात. मानाचे गणपती आणि इतर गणेश मंडळांमध्ये कोणत्याही पद्धतीचा मतभेद नाहीये. सगळे गणेश मंडळ एकत्र बसून या सगळ्यावर चर्चा करून सुवर्ण मध्य साधतील असं पुणे पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे. मात्र इतर गणेश मंडळांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे पुणे पोलिसांचं आणि पुणे महानगरपालिकेचं टेन्शन वाढलंय हे नक्की. अनेक वर्षांपासून सुरू असलेली लाईनच्या गणपतींची परंपरा यंदा खंडित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे गणेश विसर्जन मिरवणुका वेळेत संपवण्यासाठी परिवर्तन होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे असं सगळ्याच कार्यकर्त्यांचं सुद्धा म्हणणं आहे. त्यामुळे या सगळ्यावरती आता पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिका प्रशासन नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.